आता 12वीला समजा सीईटीचा फॉर्म भरला नसेल किंवा भरला असेल, पण ही गॅरंटी नाही की सीईटीत चांगला स्कोर होईल का नाही. फॉर एक्झाम्पल, अनेक विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगचा फॉर्म भरलाय, काहींनी बीसीएच्या सीईटीचा फॉर्म भरलाय, काहींनी त्या नीटचा फॉर्म भरलाय. विद्यार्थी मित्र हो, कृपया करून टेन्शन घेऊ नका. पुणे शहरामध्ये जर आपल्याला यायचं असेल आणि पुणे शहरामध्ये चांगला कोर्स इंजिनिअरिंगला पर्याय असा बघायचा असेल तर बीएससी इन कॉम्प्युटर सायन्स, बीएससी इन आयटी, बीएससी इन सायबर सिक्युरिटी, बीएससी इन एआयएमएल, बीएससी इन डेटा सायन्स अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आणि कृपया करून शक्यतो प्रायव्हेट युनिव्हर्सिटीपेक्षा एसपीपीयू अफिलिएटेड कॉलेजेसमध्ये जर आपण प्रवेश घेतला, कमीत कमी फी मध्ये चांगल्यात चांगलं शिक्षण आपल्या इथे होऊ शकतं. प्रश्न फक्त हा आहे की यांच्यापैकी कुठला कोर्स तुमच्यासाठी चांगला असेल. तर विद्यार्थी मित्र हो, खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा आणि समजून घ्या की आपल्यासाठी नेमका कुठला कोर्स पुढील येणाऱ्या काळामध्ये योग्य असेल. या कोर्सेसला कुठलीही सीईटी द्यावी लागत नाही, तर म्हणजे सगळं काही डिपेंड 12वीच्या मार्क्सवर असणार आहे. मग मेरिट फॉर्म भरावा लागेल का, कधी तो मेरिट फॉर्म रिलीज होईल, तर विद्यार्थी मित्र हो, सध्या टेन्शन घेऊ नका. 12वीचा जेव्हा रिझल्ट लागेल त्यानंतर 3-4 दिवसानंतर याची सगळी काही प्रोसिजर सुरू होते. सेंट्रलाइज काही नसतं, प्रत्येक कॉलेजची सिस्टम ही वेगवेगळी काम करते. तर हा व्हिडिओ प्रत्येका त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा ज्याला याची गरज आहे.